विनंती करेल आपण टॉस साठी दोन्ही टीम लाईनअप करून घ्या. यंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विरुद्ध KP9 भांडूप अशी ही मेगा फायनलची मॅच आहे. KP9 भांडूप संघ आपण टॉस साठी लाईनअप करायचं आहे. चला टॉस साठी आपण चला लाईनअप करून घ्या. KP9 भांडूप आपण आणि आपल्या समयेत आपण टॉस साठी गौरव पाटील साहेब स्वतः उपस्थित आहेत या फायनल मॅचच्या टॉस साठी. आणि आपण फायनल मॅचचा टॉस करत आहोत. लाईनअप करून घ्या वैभव सर. पहिल्या लाईनअप करून आपण टॉस करूयात. म्हणजे गौरव पाटील तिथे स्वतः उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्या हातून आपण या मेगा फायनलच्या मॅचचा टॉस आशीर्वाद फाउंडेशनचे आपले निखिलजी कोरके आपलं पण आभार आहे. आणि मंजित सोहिल पण आपल्यासोबत उपस्थित आहेत AN फाउंडेशनच्या. फायनल मॅचचा टॉस मंजित भाई फायनल मॅचचा टॉस साठी आपण येतोय. सूरज उपाध्याय एका साइडला नितीन राणे टेल्स आणि सूरज फायनल मध्ये टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल आणि ओव्हरऑल ही संघ सकाळपासून खेळतोय. फायनल मध्ये गेलाय कसं वाटतं आणि टॉस जिंकून डिसिजन काय असेल.
फिल्डिंग असेल आमची आणि बरं वाटतं 1 लाखाला आम्ही फायनल आलो. सगळ्यांनी मेहनत केली, सगळ्या मोठ्या टीमला हरवून आम्ही वरती आलो. तर सगळ्यांना भाई जबरदस्त एक नंबर. साईराम आणि नितीन राणे आहेत आमच्या सोबत. खूप वर्ष ईशान्य मुंबईतलं हे क्रिकेट अगदी KP9चा दबदबा खूप वर्षापासून पाहायला गेलाय. नितीन काय बोलाल, आज संघ फायनल मध्ये आला आणि स्टेशन वाईज मधून विशेष करून खूप या परिसरात तुम्ही क्रिकेट खेळलात, तर आज कांजूर भांडूपचं क्रिकेट आणि ह्या टुर्नामेंट विषयी 2 शब्द जरूर ऐकेल. टुर्नामेंट तर पहिली गोष्ट खूप चांगली केली आहे. 4-4 कॅमेऱ्याने लाईव्ह आहे आणि 2-3 प्लेयर इंजर्ड असून आम्ही प्लेयर्स लोकांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. चांगल्या चांगल्या टीमला आम्ही हरवून आलो आहे. बघू आता फायनल जिंकायचा प्रयत्न करू, बाकी जाऊ. आणि KP9 संघाचा दबदबा जो एवढ्या वर्ष इथपासे पाहायला मिळाला आहे, तर त्याविषयी जरूर ऐकेल. आज एक चांगली संघबांधणी आणि खूप वर्षापासून हे नाव ऐकतोय. KP9 संघाची मी श्रेय माझे बसले सगळे शिवराम चोपडेकर, खांडेकर, प्रकाश पाव्या, त्या लोकांनी खूप प्लेयर आम्हाला सोडून गेले, पण ते लोकांमुळे आमची टीम चालू आहे अजून पण. मला खूप बॅक केले त्यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. एक चांगली फायनल पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. आणि आमच्या सर्व मान्यवरांची आपण ओळख करून दिली जाईल. एका साईडला वियंग पॅकर माझगाव संघ, मागील 3-4 हंगामामध्ये ह्या संघाचा देखील बोलबाला पाहिला गेला. वैभव सरांनी त्यांची एक चांगली संघ, एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. आमचे सर्व मान्यवरांची एक ओळख करून दिली जाते. आणि त्यांच्या साईडला एका विरुद्ध KP9 भांडूप, नवीन नवीन चेहरे नक्कीच पाहायला मिळत असतात. आणि आज KP9 भांडूप संघ, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मुंबईकर 9 चषकाची मेगा फायनलची मॅच तुमच्या समोर. थँक्यू, धन्यवाद. आणि जशी मॅचला सुरू होती, पहिल्या डावामध्ये आपण पंकज इथे मॅचचा आज ऐकणार आहोत. याच परिसरातील एक युवा समालोचक. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद सागर सर. या स्पर्धेला सुरुवात झाली शुक्रवारी आणि आता आपण या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आणि अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलो आहे. मुंबईकर 9 चषक 2025 पर्व 4चा फायनलचा सामना सर्व कांजूरकरांच्या भेटीला आला आहे. त्याचप्रमाणे SSS लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह जोडलेले सर्व प्रेक्षक वर्ग, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सामन्याला लगेच सुरुवात होते आहे. वियंग पॅकर्स माझगाव संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. महत्त्वपूर्ण सामना कोण कोरणार? मुंबईकर 9 चषक 2025 4थ्या पर्वावर आपलं नाव. आतापर्यंत नक्कीच दोन्ही संघांनी चांगली कामगिरी बजावली आहे. KP9 भांडूप संघ असेल स्टेशन वाईज मधून आपला खेळताना दिसला आणि फायनल बेरीज मजल मारली, तर वियंग पॅकर्स माझगाव या संघाने तर नक्कीच आज आकर्षित केलंय. त्यामध्ये खास करून बोलायचं झालं तर नक्कीच आजच्या दिवसात देखील अभिषेक यांनी सर्व प्रेक्षकांना आकर्षित केलंय. सर्व प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलंय. एक चांगली कामगिरी त्याच्या मार्फत संपूर्ण आजच्या दिवसात पाहायला मिळाली. बरेच त्याचप्रमाणे आकाश असेल KP9 भांडूपचा, त्याने मगाशी सेमीफायनलमध्ये नक्कीच त्यांनी उल्लेख केला की मी 1 लाखाची पहिल्यांदाच एवढी मोठी स्पर्धा खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये माझ्या अशा प्रकारची कामगिरी होणं माझ्यासाठी खूप चांगलं फील करतोय आणि आमचा संघ देखील फायनल फेरीत दाखल झालाय. चला दोन्ही संघांना देऊया एकदा शुभेच्छा. सामन्याला होते सुरुवात. फायनलचा सामना मुंबईकर 9 चषक 2025 पर्व 4.
लसपे विंग पॅकर्स माझगाव संघ, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ही देखील दर्जेदार लढत पाहायला मिळणार आहे. एका बाजूला संघ आपण व्यावसायिक गटातून फायनल फेरीत दाखल झालाय वियंग पॅकर्स माझगाव, तर दुसऱ्या बाजूला स्टेशन वाईजचा संघ आपण पाहतोय KP9 भांडूप. कोण जिंकणार मुंबईकर 9 चषक 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी? एका बाजूला माझगाव, दुसऱ्या बाजूला भांडूप. दोन्ही संघाचे समर्थक या ठिकाणी नक्कीच क्रीडांगणात देखील उपस्थित आहेत. चला सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग आपलं पुनश्च स्वागत. एकदा दोन्ही संघांना देऊया प्रोत्साहन, एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. फायनल फेरीतला सामना, महत्वपूर्ण सामना, मुंबईकर 9 चषक 2025 अंतिम सामना. पहिला सामना कट केलाय, चांगला चेंडू अडवला जातोय. धावसंख्येला झाली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवर धावसंख्येला झाली आहे सुरुवात. आकाश नक्कीच या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी त्याने केली आहे. पुण्याचा स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळाला, फेकी गेली जाईल. यस, डायरेक्ट हिट झालंय. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला झटका मिळतोय. आतिफ तंबूच्या आश्रयाला परततोय. खूप महत्वपूर्ण विकेट दुसऱ्या चेंडूवर मिळाली आहे. पण आतापर्यंत नक्कीच KP9चे सर्व संघ, सर्व जो लाईनअप आहे त्यांनी आपापली कामगिरी योग्यरित्या बजावली आहे. म्हणूनच हा संघ आपल्याला फायनल फेरीत दाखल होताना पाहायला मिळतोय. नन बॅटर अवधूत मैदानात दाखल झालाय. नक्कीच या ठिकाणी CSK वर्सेस आमाय एक चुरशीची लढत देखील चालू होती आणि त्यामध्ये आता मुंबई संघाने केवळ 16व्या षटकात विजय प्राप्त केलाय. रोहित शर्माची नक्कीच त्यामध्ये दर्जेदार कामगिरी आजच्या दिवशी पाहायला मिळाली. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या दिशेने आणि यस, आकाश यांच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका. आजच्या दिवसात प्रत्येकाला आकाशाला बिरकावणी घालणारं आकाश नाव आज नक्कीच या क्रीडा नगरीत गाजतंय. अक्षयच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळालाय. मुंबईकर 9 चषक 2025 फायनल फेरीतली लढत मैदानात रंगली आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. रविवारचा दिवस आहे, उद्या म्हटलं तर सोमवार जबाबदारीचा दिवस. पुन्हा अक्षयचा चांगला फटका. आता मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. लाईव्ह वर देखील आपला बराच मोठा प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय, कारण दोन्ही सध्याच्या हंगामात प्रचलित असलेले हे संघ पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भांडूपचा संघ, दुसऱ्या बाजूला माझगावचा संघ. चांगली फाईट. पुण्याचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि एक धाव नक्की चोरली आहे. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. ते आमचे छोटे स्कोरर या ठिकाणी कालच्या आणि आजच्या दिवसात पाहायला मिळत आहेत. दक्ष केंजळे एक चांगली स्कोररची भूमिका त्यांनी देखील बजावली आहे. सात धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. फायनल फेरीतली लढत नक्कीच रंगणार आहे दुसऱ्या डावात. त्यासाठी पहिल्या धावात नक्कीच प्रयत्न करतोय संघ KP9 भांडूप. KP9 भांडूप संघाने 24 बॉल 27 धावा देखील डिफेंड केले आहेत. मागील सामन्यात चांगली कामगिरी. आताही चांगला फटका, फेकी केली जाईल. एफर्ट्स पा, फायनलचा सामना आहे. एक चेंडूवर ऋग्वेद होते त्या ठिकाणी. चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे 8. एका गडाच्या मोबदल्यात पहिलं षटक झालंय समाप्त. मुंबईकर 9 चषक 2025 फायनल फेरीतली लढत
वियंग पॅकर्स माझगाव या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. नक्कीच क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण देखील असणार आहे, कारण आजच्या पूर्ण दिवसात अभिषेकने ज्या प्रकारे धावसंख्येचा पाठलाग केलाय, ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, हुकमी एक्का देखील म्हणता येईल, आजचा दिवस देखील त्याने संपूर्णपणे गाजवलाय. म्हणूनच मला की वाटतं की वियंग पॅकर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय, कारण अभिषेकने दमदार कामगिरीच केली आहे. पण आता मात्र डिफेंडिंग चॅम्पियन देखील म्हणता येईल या स्पर्धेतील KP9 भांडूप संघ देखील 24 बॉल 27 धावा त्यांनी डिफेंड केले आहेत. त्यामुळे चांगली लढत आपल्याला फायनल फेरीत देखील पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी माग पण निरंजन आपल्याला पाहायला मिळतोय. तेसरार चेंडू दांडी 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 गुल. अवधूत या ठिकाणी तंबूच्या आसराला परत आहेत. पहिला चेंडू तेसरावर पाहायला मिळाला. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्यासाठी जो ओळखले जातात निरंजन आणि पहिला चेंडू त्याच प्रकारचा पाहायला मिळाला. वेग होता, इकडेच बीट झाले अवधूत आणि यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूने. दुसरा झटका मिळतोय KP9 भांडूप संघाला. धावसंख्या तर नक्कीच 8 धावा आतापर्यंत झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर एकच चेंडू झालाय. नन बॅटर मैदानात दाखल झालाय फैजन. पुन्हा एकदा वेग आणि अजून एक विकेट बाद. फैजन आत गेले आणि पुन्हा निघाले. तू चल भाई मे भी आया इस पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 विकेट. निरंजन चांगली कामगिरी करतोय. नन बॅटर तर मैदानात दाखल झालेत. इम्रान यांनी देखील चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत केली. आता मात्र फलंदाजी करण्याची जबाबदारी आहे. फायनलचा सामना आहे. मुंबईकर 9 चषक 2025 रोख रुपये 1 लाख असलेली स्पर्धा मुंबईमध्ये नक्कीच या स्पर्धेची देखील चर्चा होते. अग्रेसर ही स्पर्धा मांडली जाते. चौथ्या पर्वात स्पर्धा आपण पाहतोय. फायनलचा सामना उकार आलाय. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावले गेले आहेत. अजून बॅलन्स सामना चालू आहे, कारण एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले आहेत आणि धावसंख्या देखील चांगल्यारीत्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावली गेली आहे. 12 धावा झाल्या आहेत. पुन्हा त्या इनसाइड आउट खेळायचा होता आणि फेकी गेली आहे. नक्कीच पंचांचा इशारा आहे. नॉट आउट. फलंदाज दाखल झालाय पॉपिंग क्रीज मध्ये. चार चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा. चांगला स्पेल आतापर्यंत नक्कीच टाकलाय निरंजनने. एक चौकाराला असलं तरी 2 गडी मात्र त्याने महत्वपूर्ण बाद केलेत. फुलर लेनचा चेंडू होता. आता मात्र संधी आहे आणि या ठिकाणी चेंडू गॅदर झाला नाहीये. एक धाव खूप महत्वपूर्ण आहे या स्पर्धेत. नक्कीच खूप छोट्या छोट्या धावा KP9 भांडूप संघाने डिफेंड केल्या आहेत.
14 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. रविवारचा दिवस असून घड्यात 11 वाजले तरी देखील कांजूरमध्ये प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. भला मोठा चाहता वर्ग आहे क्रिकेटचा आणि या खेळाडूंचा देखील. आता मात्र लाईन कुठेतरी चुकली जाते. व्हाईट बॉल. 15 धावा. जशी जशी धावसंख्या पुढे पुढे जाणार आहे तशी दुसऱ्या डावात देखील सामन्यामध्ये रंगात वाढणार आहे. पुन्हा त्या इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला आले. स्क्वेअर कट पाहायला मिळाला. दुसरं षटक समाप्त झालंय. धावसंख्या झाली आहे 16. लॉस ऑफ 3 विकेट. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली कामगिरी तर नक्कीच दोन्ही बाजूने होते. 16 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. अक्षय आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. सलामीर म्हणून मैदानात दाखल झाले होते. अजून देखील उभे आहेत. त्याच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आलाय आणि इम्रान देखील त्यांना आता चांगली साथ देत आहेत. इम्रानच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळालाय. पहिले षटक देखील नक्कीच चांगलं हाताळलं होतं. दुसऱ्या षटकात देखील सुरुवात नक्कीच चांगली झाली होती. 2 गडी बाद केले होते निरंजन यांनी. मात्र नंतर एक चौकार आला आणि एक एक्स्ट्रा देखील पाहायला मिळाला. त्याच जोरावर धावसंख्या झाली आहे 16. आता मात्र आजच्या दिवसात ज्या गोलंदाजांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय असा गोलंदाज सलीम. चांगला वेग पाहायला मिळाला. सलीम यांनी नक्कीच आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत बऱ्याच वेळा वियंग पॅकर्स माझगाव संघाला कमबॅक करून दिलाय मॅच मध्ये. आता देखील तीच कामगिरी करतोय. अजून एक चांगला चेंडू आणि या ठिकाणी अजून एक गडी बाद होतोय. इम्रान बॅक टू डगआउट. आतापर्यंत नक्कीच चांगली खेळी करत होती. एक इनिंग देखील बिल्ड केली होती अक्षयनी इम्रान यांनी. मात्र इथे आता इथे कुठेतरी या इनिंगला ब्रेक मिळालाय. सलीम त्यांच्याकडे ती क्षमता नक्कीच आहे कमबॅक करण्याची. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर विकेट. येणारे 4 चेंडू देखील खूप महत्वपूर्ण असणार आहेत सलीम यांचे. येणारे 4 चेंडून आक्रमण करायचं का संयमी खेळी दाखवून इनिंग पुढे न्यायची हे देखील खूप महत्वाचं असणार आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय नौशाद. खूप महत्वपूर्ण षटक असणार आहे सलीमचं. 4 चेंडू शिल्लक आहेत. संयमी खेळी करणार का आक्रमण करणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. नौशाद नवीन गोलंदाज. डॉट बॉल आलाय. नौशाद काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडू हाताळले. गडी बाद केला. 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता देखील संधी आहे. नक्कीच फेकी झाली होती. स्टिकच्या बाजूने चेंडू निघून गेला. चौथ्या चेंडूवर 1 धाव आली आहे नौशाद सलीमच्या. आणि आज 1 धावने जर स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 17 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले आहेत. कमबॅक तर नक्कीच केलंय सलीम यांनी. पण फ्लिक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. पुन्हा एक चांगला चेंडू सलीम यांचा. नक्कीच सलीम यांची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या जाऊन दे. व्ही यंग पॅकेज माझगाव संघाला नक्कीच त्या ठिकाणी पुनरागमन करून दिलंय सामन्यामध्ये. केवळ 2 धावा खर्च केल्या. 3 डॉट बॉल आणि 1 गडी देखील महत्वपूर्ण बाद केला. गुड बॉलिंग सलीम. नक्कीच ही स्पर्धा खेळण्यासाठी मी राजापूरवरून आज या ठिकाणी का दाखल झालोय ते सलीम या ठिकाणी नक्कीच दाखवत आहेत. स्वतःला सिद्ध केलंय. राजापूर ते मुंबई हा प्रवास करून या स्पर्धेत आज फायनल फेरीत दाखल झालाय सलीम.
वेल प्लेड. गोलंदाजी मार्कवर सूरज आता पाहायला मिळतोय. सूरज उपाध्याय, स्ट्रायकिंगला अक्षय. पुन्हा एकदा फसवा चेंडू, फिरकीवाला चेंडू पाहायला मिळतोय. सूरज उपाध्याय यांचा पहिल्या चेंडूवर बीट केलाय अक्षयांना. आता मात्र सोपा जेल पॉइंट रिझन मध्ये अक्षयांची खेळी संपुष्टात. पहिले 2 षटकांचा विचार केला तर चांगल्या धावा नक्कीच KP9 संघाने बनवल्या होत्या. मात्र त्यानंतर सलीम गोलंदाजी मार्कवर आले, एक महत्वाचा गडी बाद केला आणि त्यानंतर सूरज गोलंदाजीसाठी आले आणि त्यांनी देखील तेच चित्र पुन्हा एकदा रेखाटायचा प्रयत्न केला आणि ते सक्सेसफुल देखील झाले. पहिल्या चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर विकेट. नन बॅटर मैदानात दाखल झालाय. संतोष. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, महत्वपूर्ण चेंडू असणार आहेत कारण 18 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. या 4 चेंडूवर कमीत कमी 8 धावा, 6 धावा जरी आल्या तरी देखील KP9 भांडूप संघाने आतापर्यंत चांगले चांगले सामने या ठिकाणी डिफेंड केले, ते पण चांगल्या संघाच्या विरुद्ध. 4 चेंडू नक्कीच या ठिकाणी डेड बॉल असणार आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 30 तर चेंडू होता, यॉर्कर पैसा चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला. इथे 19 आतापर्यंत धावसंख्या झाली आहे. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवर मोठा प्रहार करण्याची नक्कीच गरज आहे KP9 संघ. फलंदाज नौशाद, स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा समोरचा फटका खेळलाय, मिसफिल्ड झालाय त्या ठिकाणी. चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक असा उमेद आहे. फायनल फेरीतला सामना आपण पाहतोय, मुंबईकर 9 चषक 2025. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा आतापर्यंत धावसंख्या झाली आहे. आता मात्र नक्कीच कुठेतरी लाईन चुकले, वाईट बॉल आलाय. 1 धाव अंतरित 1 धाव मिळते आहे. आता 2 चेंडूवर 2 धावा जरी आल्या तरी देखील 24 बॉल 24. लो स्कोरिंग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. त्यापेक्षा 24चा पल्ला KP9 संघ गाठेल. येणारे 2 चेंडू. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. स्टेप आउट झाले होते. शेवटच्या क्षणी केवळ दिशा द्यायचं काम केलं नौशाद यांनी आणि 1 धाव चोरली आहे. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. 1 टू गो. बावीस धावा झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सूरज उपाध्याय यांचा पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि 23 धावा या ठिकाणी गोळा करण्यात KP9 संघ आपल्याला पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी 24 बॉल 24 ची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मुंबईकर 9 चषक 2025 पर्व 4 फायनल फेरीतली लढत आपण मैदानात पाहतोय. व्ही यंग पॅकर्स मासगाव विरुद्ध KP9 भांडूप. 24 बॉल 24 लो स्कोरिंग मॅच. सामन्यात नक्कीच रंगत वाढणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना या ठिकाणी नक्कीच पाहण्यासारखा असेल. जिंकण्यासाठी 24 बॉल 24 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच जेव्हा जेव्हा आपण सेमीफायनल असते ते फायनल सारख्या फेरीमध्ये आपण पाहतो तेव्हा रोमांचक सामना नक्कीच होतो. प्रेक्षकांना हवा असलेला सामना कसा असतो तेच फायनल फेरीत आपल्याला हा सामना देखील पाहायला मिळणार आहे. 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे वियंग पॅकर्स माझगाव संघाला. आणि यामध्ये नक्कीच लक्ष असणार आहे अभिषेक यांच्याकडे. आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे वियंग पॅकर्स माझगाव संघासाठी. तर KP9 मध्ये देखील तेवढेच मातब्बर गोलंदाज आहेत. गोलंदाजीची लाईनअप देखील KP9 कडे खूप चांगली आहे. मागील 3 दिवसापासून ही स्पर्धा आपण पाहतोय. शुक्रवारी या स्पर्धेत आपण स्टेशन वाईजचे 4 संघ खेळताना पाहिले. नंतर शनिवारच्या दिवशी स्टेशन वाईजचे उरलेले 4 संघ आणि त्यानंतर इंटर गांजूरचे देखील 8 संघ आपण खेळताना पाहिले. या इंटर गांजूरच्या लढतीमध्ये जय 11 संघ हा फायनल फेरीत विजेता संघ ठरला. त्यानंतर आजच्या दिवशी ओपन म्हणजे व्यावसायिक संघ देखील 8 आपण खेळताना पाहिले. या व्यावसायिक संघांमधून वियंग पॅकर्स माझगाव आणि स्वरा रॉयल चेंबूर हे संघ सेमीफायनलमध्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध लढले आणि त्यामध्ये वियंग पॅकर्स माझगाव संघाने फायनल फेरीत मजल मारली. आणि आता फायनल फेरीतला दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. KP9 भांडूप संघात देखील वेगवान गोलंदाज आहेत. बॉल्स नेम रवी आपल्याला पाहायला मिळतोय. गुंजाजी माकवर अभि. पहिलाच बॉल कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्येला झाली आहे सुरुवात. 24 बॉल 24 धावा करायचे आहेत. सूरज उपाध्यायचा चांगला फटका. संधी निर्माण झाली आहे आणि यस पंचांकडे नक्कीच लक्ष असणार आहे. आणि दुसऱ्या चेंडूवर जो महत्वपूर्ण विकेट हवा होता तो देखील मिळालाय. अभिषेक तंबूच्या आसऱ्याला परतताना. मॅच सुरू व्हायच्या आधी मी उल्लेख केला होता अभिषेक यांच्याकडे लक्ष असणार आहे. आणि दुसऱ्याच चेंडूवर या ठिकाणी महत्वपूर्ण विकेट आहे त्यामुळे थर्ड अंपायरकडे देखील रिफर केलं गेलंय. फलंदाज बाद असेल की नाही चेक केलं जाईल आमच्या कंट्रोल रूम मध्ये. महत्वपूर्ण विकेट आहे. जर हा रिव्ह्यू नक्की सक्सेसफुल झाला तर नक्कीच मॅच मध्ये देखील मजा येणार आहे. कारण संपूर्ण स्पर्धेत अभिषेक यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र अभिषेक या ठिकाणी बाद झालेत आणि रिव्ह्यू देखील आपला अनसक्सेसफुल झालाय. बॅटर मैदानात करण दाखल झालेत. चांगला फ्लिकचा फटका. अजून एक संधी. थोडस कन्फ्युजन झालं. डबल माइंड या ठिकाणी म्हणता येईल. अतिफ होते त्या ठिकाणी. स्ट्राईकला थ्रो करू की नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करू यामध्ये त्यांनी स्वतःच्या मनाला रोखलं आणि कुठेही चान्स घेतला नाही. अजून एक चांगला चेंडू. वेग होता चेंडू मध्ये. पुण्याची चांगली फेकी केली गेली आहे. यष्टेंच्या मागे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत नितीन.
4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा स्कोर कार्डवर. 24 बॉल 24 धावांचं लक्ष आहे वियंग पॅकर्स माझगाव संघाला. पुढे ते चांगला फटका सूरज उपाध्यायांच्या बॅट मधून. थोडस फंबल पाहायला मिळालं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळालाय पण लाईन कुठेतरी चुकलेत गोलंदाज. वाईट बॉल आलाय. पुन्हा बॅट चेंज घेऊन यशाच्या बॅट चेंडू निघालाय. पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली आहे 6. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वियंग पॅकर्स माझगाव संघाला. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाणार का त्याआधी सामना फिनिश होणार पाहायला नक्कीच मजा येणार आहे. पुणे त्या शेवटचा शनी फटका घेण्याचा निर्णय घेतला. सेन्सिबल क्रिकेट आता खेळायचंच आहे. 17 चेंडूंनी 17 धावांची गरज. बॉल टू बॉल मॅच जशी अशी पुढे जाईल सामन्यामध्ये रंगत वाढत जाणार आहे. फायनल फेरीतली लढत आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे. बॅलन्स अजून देखील सामना चालू आहे. आता मात्र सूरज उपाध्याय यांनी आपला बॅटचा फेस उघडला. चांगला फटका स्क्वेअर लेग झोन मध्ये 4 धावांसाठी. चेंडूचा टाइम मिळाला त्याचा पुरेपूर वापर केला सूरज उपाध्याय यांनी आणि चेंडू पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9+4 अशा 5 धावा या चेंडूवर आल्या आहेत. आता तर सेन्सिबल क्रिकेट फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग बाय स्वरूपात एकदा मिळते. सोळा चेंडूंनी 11 धावांची गरज आहे. सामना कुठेतरी नक्कीच खेचलाय वियंग पॅकर्स माझगाव संघाने आपल्या बाजूने. पंधरा चेंडूंनी 10 धावांची गरज. मात्र नक्कीच या ठिकाणी कुठेतरी ब्रेक थ्रू द्यावा लागेल. जी धावसंख्या वेगाने धावते त्यांना रोख लावायचं काम देखील करायचंय. पण सूरज उपाध्याय मी तो ब्रेक लावूच देणार नाही. माझी गाडी निघाली आहे आणि ती गाडी आता फायनल वर दाखल झाली आहे आणि मी त्याला थांबवणार नाहीये. मुंबईकर 9 चषक 2025 वर मी माझं नाव कोरणार. माझ्या संघाचं नाव कोरणार. माझगाववरून मी या ठिकाणी दाखल झालोय. दाखवतोय आपली चांगली कामगिरी करतोय सूरज उपाध्याय अष्टपैलू खेळी. चौदा चेंडूंनी 6 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच होती नक्कीच. मात्र सूरज उपाध्याय यांचा पवित्रा काहीसा वेगळा होता. आक्रमकता पाहायला मिळाली आणि त्याच आक्रमकता करता करता दुसऱ्या षटकात नक्कीच 2 चौकार आले. त्यामध्ये नो बॉलवर देखील 1 चौकार आला. पुण्याचा स्टेप आउट आले.
13 चेंडूंनी 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. यस, 4 धावा या फटक्यावर देखील आलेत. अजून देखील सामना जिंकण्यासाठी 1 धावांची गरज आहे. वी यंग पॅकर्स माझगाव संघ, सूरज उपाध्याय काय कामगिरी करतोय. जिंकण्यासाठी केवळ 1 धावांची गरज आहे. बारा चेंडूंनी 1 धावांची गरज आहे. मुंबईकर 9 चषक 2025 विजेतेपद पटकावण्यासाठी वी यंग पॅकर्स माझगाव संघाला केवळ 1 धावांची गरज. वी यंग पॅकर्स माझगाव संघाची एकदा कामगिरी आवडली असेल तर कांजूरकर एकदा टाळ्या होऊन जाऊ देत वी यंग पॅकर्स माझगाव संघासाठी. बऱ्याच मोठ्या मोठ्या संघांना मात करून या ठिकाणी संघ फायनल फेरीत दाखल झालाय. आणि चौकाराने सामना फिनिश केलाय. वी यंग पॅकर्स माझगाव आपले कष्ट या ठिकाणी नक्कीच फळाला आले आहेत. मुंबईकर 9 चषक 2025 वर नाव कोरणारा संघ वी यंग पॅकर्स माझगाववरून या ठिकाणी दाखल झाले. आपली चांगली खेळी गेली. व्यावसायिक गटातून हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि मुंबईकर 9 चषक 2025 वर देखील आपला विजय प्राप्त केला. वेल प्लेड बॉयज. त्याचप्रमाणे KP9 संघ भांडूप यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली. यांनी देखील खूप चांगल्या मोठ्या मोठ्या प्रतिस्पर्धींना मात देऊन या ठिकाणी फायनल फेरीत मजल मारली. क्रिकेट आहे, कधी कोण जिंकतं कधी कोण हरतं, हरकत नाही. पण असे खेळा की उद्या आपली चर्चा झाली पाहिजे, तोच खेळ KP9 भांडूप संघाने देखील केला आहे. आणि वी यंग पॅकर्स माझगाव संघ आपलं पुन्हा एकदा मी कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. खूप चांगल्या प्रकारे आपण खेळ या ठिकाणी सादर केला. सूरज उपाध्याय असेल, अभिषेक असेल यांनी खूप चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला मुंबईकर 9 चषक 2025 चौथ्या पर्वामध्ये विजेतेपद पटकावून दिलं. वेल प्लेड बॉयज. थोड्याच वेळात या ठिकाणी आपले काही मान्यवर येणार आहेत. ते आल्यावर आपण लगेच या ठिकाणी मुंबईकर 9 चषक 2025 पर्व चौथेच्या पारितोषिक वितरण समारंभाला देखील सुरुवात करणार आहोत. 3 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली. खूप चांगलं आयोजन होतं आणि या स्पर्धेचे नक्कीच मी पुन्हा एकदा सर्व जे आमचे सहकारी आहेत, ज्यांनी मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं, या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ माननीय श्री सुनील भाऊ राऊत साहेब असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप बाप्पा राऊत साहेब असतील, सन्माननीय विश्वास तुपे साहेब असेल, त्याचप्रमाणे समाजसेवक विठ्ठल चाऊ पाटील दादा असतील, त्याचप्रमाणे गौरव दादा पाटील असतील, तसेच एन फाउंडेशन अँड कंपनीचे संस्थापक श्री अशोक भाई नाडर असतील, तसेच श्री साई स्पोर्ट्स यांचा भला मोठा वाटा ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आहे. SSS लाईव्हच्या माध्यमातून 3 दिवस ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहिली. त्याचप्रमाणे आशीर्वाद फाउंडेशन अँड फॅमिली असेल, आमचे धनंजय दादा पिसाळ, अजित दादा पिसाळ यांचा देखील मोलाचा खारीचा वाटा ही स्पर्धा संपन्न आणि परिपूर्ण करण्यासाठी आहे. एका चांगल्या आयोजनात क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी पार पडलाय. वी यंग पॅकर्स माझगाव संघ या ठिकाणी विजेता संघ ठरतोय. थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्य पारितोषिक वितरण समारंभाला देखील सुरुवात होईल. धन्यवाद.